ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की पीएलएल कसं काम करतं आणि पीएलएल ची प्रोसेस कशी आहे. फॉर एक्झाम्पल पीएल ची प्रोसेस आपण अशी डिस्कस केली होती लास्ट लेक्चरला. बघा की पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला कॉन्स्टंट सेट करावं लागतात. कोणते कॉन्स्टंट्स? एम बीट आणि पी बीट. ठीक आहे. एम बीट आणि पी बीट. एम म्हणजे काय? मल्टिप्लायर बीट. आणि पी बीट म्हणजे काय? डिवायडर बीट. आणि त्याच्यानंतर आपण असा फॉर्म्युला वापरतो. म्हणजे तुम्हाला सीसीएलके सीपीयू क्लॉक किती हवी आहे हे तुम्ही ठरवायचं. त्यानुसार क्रिस्टल ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सीला मल्टिप्लाय करायचं आणि त्यानुसार यम कॅल्क्युलेट करून घ्यायचं म्हणजे मल्टिप्लाय. तर ते यम यम आपल्याला डिसाईड करावा लागतो. ठीक आहे. यम कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि नंतर सीसीएलके पासून पीसीएलके बनवण्यासाठी कितीने डिवाइड करावं लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सीसीएलके पासून पीसीएलके तयार होतो, पेरिफेरल क्लॉक. त्यासाठी मग आपण काय करायचं? हा फॉर्म्युला वापरायचा. असे दोनच फॉर्म्युला याच्यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सीसीएलके तुमची तयार झाली किंवा तुम्ही सीसीएलके ठरवलं की 60 मेगाहर्ट्ज पाहिजे आणि हा एफओएससी 12 मेगाहर्ट्ज आहे, तर मग यम किती होणार? 5 होणार. ठीक आहे. आता यम डिसाइड झाला 5 आणि सीसीएलके आपण डिसाइड काय समजा 60 मेगाहर्ट्ज. आता ती ह्या फॉर्म्युल्यामध्ये 60 मेगा टाकलं आणि एफसीसीओ ची रेंज 156 ते 320 मेगाहर्ट्ज असायला हवी. त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं तर पी ची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे. पी 3 किंवा 4 असं काहीतरी मिळेल. आणि म्हणजे थोडक्यात यम आणि पी ची व्हॅल्यू डिसाइड झाली, मल्टिप्लायर आणि डिवायडर. ती ही स्टेप आहे. सेटअप पीएलएल कॉन्स्टंट्स यम अँड पी. ते दोन्ही व्हॅल्यू कुठं असतात? पीएलएल कॉन्फिगरेशन रजिस्टर मध्ये असतात. ते झालं तर मग आपण काय करतो? पीएलएल ला एनेबल करतो. एनेबल करण्यासाठी कोणता रजिस्टर आहे? पीएलएल कंट्रोल रजिस्टर. ठीक आहे. आता हे सगळे पीएलएल चे रजिस्टर आहे. आता पीएलएल काय आहे? एक पेरिफेरल आहे. कुठलं पेरिफेरल आहे? ऑन चिप पेरिफेरल. कोणाच्या आतमध्ये? एलपीसी 2148 च्या आतमध्ये. असं पीएलएल आहे. अदर पेरिफेरल्स कोणते आहेत? एडीसी आहे, डॅक आहे, ऑन चिप. तर त्या प्रत्येक ऑन चिप पेरिफेरलला स्वतःचे रजिस्टर्स असतात. आता पीएलएल ला फॉर एक्झाम्पल 4 रजिस्टर आहे. एडीसी ला मे बी 5-6 रजिस्टर्स असतील. डॅकला 2 रजिस्टर असतील. पिन कनेक्ट ब्लॉकला 2 रजिस्टर्स आहे. जीपीआयओ साठी 4 रजिस्टर्स आहेत. असे प्रत्येक पेरिफेरल साठी स्वतःचे रजिस्टर्स. त्या रजिस्टर्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकाव्या लागतात प्रोग्रामिंग करताना. त्यानुसार आपण त्या पेरिफेरल वापरू शकतो, कॉन्फिगर करून वापरू शकतो. ठीक आहे. आणि पीएलएल मध्ये आणखी एक काय महत्वाची स्टेप असते? एकदा का तुमचा पीएलएल ला फीड सिक्वेन्स दिला ए आणि 55, मग आपण वेट करायचं असतं का पीएलएल ला लॉक होण्यासाठी. का बरं लॉक? कारण ते वेळ लागतो. 12 मेगाहर्ट्ज पासून 60 बनवायचं, 30 बनवायचं, याला वेळ लागतो. म्हणून मग वेट करावं लागतं. वन्स इट इज लॉक्ड देन यू कनेक्ट दॅट पीएलएल. कनेक्ट दॅट पीएल म्हणजे कसं कनेक्ट करणार? विथ द हेल्प ऑफ पीएलएल कंट्रोल रजिस्टर. त्याच्यामध्ये कनेक्ट नावाचं एक बीट आहे ना, तिथं 1 टाकून द्यायचं आपण. ते ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन जातं. आणि मग ते कनेक्ट झालं का मग परत एकदा फीड सिक्वेन्स द्यावा लागतो. बघा ए आणि 55. म्हणजे कनेक्ट होण्याच्या अगोदर एकदा सिक्वेन्स द्यायचा आणि कनेक्ट झाल्यानंतर एकदा सिक्वेन्स द्यावा लागतो. अशा पद्धतीने पीएल काम करतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं पुढचं जे आहे ते व्हीएलएसआय पेरिफेरल बस डिवायडर. तर हा काय प्रकार आहे? हे व्हीपीबी डिवायडर याला म्हणतात. व्हीपीबी डिवायडर कुठं होतं रे डायग्राम मध्ये? बघा बरं. व्हीपीबी डिवायडर तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल. एक मिनिट. हे बघा व्हीपीबी डिवायडर तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसेल. दिसतंय का? हे बघा एएचबी टू व्हीपीबी ब्रिज दिसतोय ना तुम्हाला? एएचबी टू व्हीपीबी ब्रिज म्हणजे हाय परफॉर्मन्स बस आणि लो परफॉर्मन्स बस. त्याच्यामध्ये ब्रिज असतो. त्या ब्रिज मध्ये शेजारी व्हीपीबी डिवायडर आहे बघा इथे. हा व्हीपीबी डिवायडर काय करतो? हाय स्पीड क्लॉकचं कन्व्हर्जन लो स्पीड क्लॉक मध्ये करतो, डिवाइड करून. म्हणजे हाय स्पीड क्लॉक पुन्हा कुठे आहे? एएचबी बसवर आहे. त्याच्यापासून व्हीपीबी बसवर लो स्पीड क्लॉक आपल्याला हवा असतो. त्यासाठी हा व्हीपीबी डिवायडर दिलेला आहे. हा बॉक्स, हा हार्डवेअर ब्लॉक. आणि त्याचं रजिस्टरचं नाव सुद्धा व्हीपीबी डिवायडरच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सेट करावी लागते. कितीने डिवाइड करायचं? म्हणजे हाय क्लॉकला, एएचबी बसच्या हाय क्लॉकला कितीने डिवाइड करायचं? हा, ते कसं ठरवायचं आपण? आपल्याला व्हीपीबीचा क्लॉक किती हवा आहे त्यानुसार आपण ठरवायचं का डिवाइड कितीने करायचं. समजा आता हा एचबी वरचा 60 मेगाहर्ट्ज क्लॉक आहे आणि आपल्याला व्हीपीबी बसवर 30 मेगाहर्ट्जचा क्लॉक हवा आहे, तर मग आपण इथं काय करायचं? पी बीट 2 ने सेट करायचं. म्हणजे व्हीपीबी डिवायडरची व्हॅल्यू किती ठेवायची? 2 ठेवायची. कळलं?
आता इथं दिलेलं आहे त्यांनी, कंपनीने सगळं करून ठेवलेलं आहे, आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं आणि त्यानुसार हा मायक्रो कंट्रोलर वापरायचा असतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, कंपनीने आपल्याला, आर्म कंपनीने सांगितलेलं आहे काय, हे बघा, व्हीपीबी डिवायडर मध्ये जर 00 व्हॅल्यू टाकली, आता हे व्हीपीबी ड्यू काय, हा रजिस्टरचं नाव आहे. कोणाचा रजिस्टर येतो, व्हीपीबी डिवायडर ब्लॉकचा रजिस्टर येतो, व्हीपीबी ड्यू. त्याच्यामध्ये तुम्ही हेक्साडेसिमल 00 टाकलं का ऑटोमॅटिकली पीसीएलके किती तयार होते, 1/4 ऑफ सीसीएलके. जर त्या व्हीपीबी ड्यू मध्ये 01 टाकलं तर ऑटोमॅटिकली पीसीएलके विल बी एक्झॅक्टली इक्वल टू सीसीएलके होती. 02 टाकलं तर काय होतं, पीसीएलके किती तयार होईल, सीसीएलकेच्या हाफ. म्हणजे फॉर एक्झाम्पल सीसीएलके इथं 60 असेल तर 00च्या केसमध्ये किती पीसीएलके तयार होईल, 60 भागिले 4 केलं तर 15 मेगाहर्ट्झ. म्हणजे तुमची पीसीएलके 15 मेगाहर्ट्झ तयार होईल. इथं किती तयार होईल ह्या केसमध्ये, या केसमध्ये सीसीएलके 60 असेल तर पीसीएलके सुद्धा 60 होईल, सीसीएलके 30 असेल तर पीसीएलके 30 होईल. ठीक आहे, इथे हाफ होईल आणि इथं हे रिझर्व्ड आहे, याचा काहीच उपयोग होत नाही. इट हॅज नो इफेक्ट. म्हणजे बाय डिफॉल्ट, आणि तुम्ही जर काही व्हॅल्यूज दिली नाही, व्हीपीबीडीयू मध्ये रजिस्टर मध्ये व्हॅल्यू टाकलीच नाही, तर तो बाय डिफॉल्ट 00 घेतो, असा त्याचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये एक्झाम साठी, ऑनलाईन एक्झामला क्वेश्चन 100% येतील का व्हीपीबीडीयू ची व्हॅल्यू अशी अशी आहे, सीसीएलके असा असा आहे, तर पीसीएलके किती तयार होईल, किंवा पीसीएलके असा आहे आणि व्हीपीबीडीयू ची व्हॅल्यू अशी आहे तर सीसीएलके किती, असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. बघा मग इथे सीसीएलके, पीसीएलके, एपीबी डिवायडर म्हणजे व्हीपीबी डिवायडर, याच्या आतमध्ये तो रजिस्टर असतो आणि यू कॅन डिवाइड बाय आयदर 1 or 2 or 4. इथं बघा ना दिलंय ना, तुम्ही एक तर डिवाइड 4 ने करू शकतात किंवा 1 ने किंवा 2, 1 2 4 अशा पद्धतीने व्हीपीबी डिवायडर बॉक्स किंवा एपीबी डिवायडर, दोन्ही नाव आहे त्याला, तो काम करतो. आता हा छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, एक्सप्लेन विथ नीट डायग्राम रिलेशन बिटवीन सीसीएलके आणि पीसीएलके. ती मगाची डायग्राम आता याच्या मागच्या स्लाइडची. आणि तुम्हाला सांगितलंय की एफओएससी 12 मेगाहर्ट्झ आहे आणि पीसीएलके 30 मेगाहर्ट्झ पाहिजे, तर मग यम आणि पी बीट किती घ्यावे लागतील, यम आणि पी बीट किती घ्यावे लागतील. जर क्रिस्टल ऑसिलेटर 12 असेल, पीसीएलके तुम्हाला 30 मेगाहर्ट्झ पाहिजे असेल, तर सीसीएलके किती पाहिजे, यम आणि बी बीट किती सेट करावं लागेल. असा सोपा क्वेश्चन आहे, ते तुम्ही वरचे फॉर्म्युले वापरून कॅल्क्युलेट आरामशीर करू शकतात. आणि जे कॅल्क्युलेट करू त्यानुसार बघा याच्यामध्ये व्हॅल्यू येते. बघा आता पीएलएल सीएफजी नावाचा रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये काय टाकतो आपण, यम बीट आणि पी बीट ची व्हॅल्यू. आता 24 म्हणजे हेक्साडेसिमल मधलं 24 म्हणजे बायनरी मध्ये किती रे प्रदीप, हेक्साडेसिमल मधलं 24 म्हणजे बायनरी मध्ये किती. समजा शेवटचे 4 बीट आहे, 1111 केलं तर किती होत्या, 15 तयार होतात. आणि 24 तयार करण्यासाठी काय करावं लागेल, मग काय करावं लागेल, 110000 अशा पद्धतीने 24 तयार होतील. आणि त्यानुसार बरोबर यम बीट किती तयार होतं, 4 तयार होतं आणि पी बीट तुमचं 2 तयार होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने 24 तयार होतं. आणि हा नंतर कंट्रोल रजिस्टरने पीएलएल ला एनेबल करायचं. ते प्रोग्रामिंग आहे, एक्झाम मध्ये काय प्रोग्रामिंग येणार नाही, पण एक जस्ट माहिती असावी आपल्याला, प्रॅक्टिकलला थोडस हे येईलच, त्यावेळेस परत आपण एकदा डिस्कस करूच. ठीक आहे, आता फक्त तुर्त आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ. आता पीएलएल मध्ये एक पी लॉक नावाचं एक बीट असतं पीएलएल स्टेटस रजिस्टर मध्ये. ठीक आहे, इट इज युजफुल टू कनेक्ट द इंटरप्ट कंट्रोलर टू पीएलएल. एवढं लक्षात ठेवा, फक्त एवढंच लक्षात ठेवा. पी लॉक नावाचं बीट कुठं असतं, पीएलएल स्टेटस रजिस्टर मध्ये असतं. तुम्हाला दाखवून पण देतो मी. बघा पीएलएल स्टेटस रजिस्टर कुठं आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, आहे का, बघा पीएलएल स्टेटस रजिस्टर आहे ना, दिसतोय ना स्क्रीनवर. पीएलएल स्टेटस रजिस्टर हा साधारणतः 16 बीटचा रजिस्टर आहे. इथं सुरुवातीला एम सिलेक्ट बीट किती काय सेट केले हे स्टेटस आपल्याला कळतं, नंतर पी सिलेक्ट बीटचं स्टेटस आपल्याला कळतं, नंतर तुमचं पीएलएल एनेबल आहे का डिसेबल आहे हे स्टेटस आपल्याला या रजिस्टर मधून कळू शकतं, कनेक्ट सुद्धा कळतं. आणि पी लॉक नावाचं बीट आहे बघा इथं 10व 11व तसं. ठीक आहे, या पी लॉक बीटचा काय रोल आहे, इट रिफ्लेक्ट्स पीएलएल लॉक स्टेटस. म्हणजे तुमचा पीएलएल लॉक झालाय का नाही, म्हणजे त्याने तुम्ही सांगितलेल्या फ्रिक्वेन्सी तयार करून झाल्यात की नाही कम्प्लीट, कळतंय का. तर पीएलएल लॉक नावाच्या बीट वरून आपल्याला कळतं का तुमचं पीएलएलचं कॉन्फिगरेशन सगळं परफेक्ट झालंय का नाही, पीएलएल लॉक झालाय का नाही. तर हे कुठं असतं, पीएलएल स्टेटस नावाच्या रजिस्टर मध्ये पी लॉक नावाचं बीट असतं. ते एकदा जर
हे जर हे बघा, हे बीट जर 0 असेल, इथे 0 असेल, 10व्या बीटला 0 असेल, तर आपण समजायचं का पीएलएलचं काम चालू आहे, तो लॉक झालेला नाही. आणि जर पीएलएल लॉकचं बीट 1 झालं तर आपण काय म्हणतो का पीएलएलचं काम झालंय, आता कनेक्ट करून टाका, म्हणजे हे बीट सेट करा. ठीक आहे, तर पी लॉक बीट स्टेटस रजिस्टर मध्ये असतं, हे लक्षात ठेवा. ऑनलाईनला मे बी क्वेश्चन येऊ शकतो. आवाज येतोय का तुम्हाला, का नॉईस येतोय रे प्रदीप? आवाज येतोय का? हा ठीक आहे. मग आता पुढचं पॉइंट आहे आपला पिन कनेक्ट ब्लॉक. आता याच्या डायग्राम वरून काय समजते तुमच्या, बघा बरं, बघा बरं डायग्राम काय आहे. हा, तर हे डायग्राम वरून तुमच्या लक्षात येईल, पिन कनेक्ट ब्लॉक जो आतमध्ये असतो LPC 2148च्या, त्याचं काम काय आहे का प्रत्येक पिन ही मल्टी फंक्शनल. LPC 2148ची किती पिन आहे टोटल? LPC 2148ला 64 पिन आहेत. त्या 64 पिन, प्रत्येक पिन मल्टी फंक्शनल आहे. म्हणजे काय, एक पिन एकापेक्षा जास्त काम करू शकते, एकापेक्षा जास्त काम करू शकते. आता हे जी तुम्हाला डायग्राम मध्ये दिलंय, ह्या ज्या 4 फंक्शन दिसत आहे बघा, पहिलं फंक्शन GPIO, दुसरं फंक्शन TXD, तिसरं फंक्शन PWM आणि चौथं रिझल्ट. हे कोणत्या पिनचं फंक्शन आहे? P0.0. आता P0.0 हे 4 प्रकारचे कामं करू शकते बघा इनपुटला. हा ठीक आहे. आणि आता आपल्याला वाटलं की P0.0 पोर्ट 0 ची 0 पिन आपल्याला GPIO म्हणून काम करायची, करून घ्यायची, तिच्याकडून GPIOचं काम करून घ्यायचंय. तर मग काय केलं पाहिजे आपण? इथं 00 टाकायचं. कळतंय का? पिन सिलेक्टचे जे सिलेक्ट बिट्स आहेत ना, इथं इथं 00 टाकायचं. 00 टाकलं का हे पहिलं फंक्शन सिलेक्ट होऊन आउटपुटला जातं. इथं जर 01 टाकलं वर, तर काय होईल? TXD नावाचं फंक्शन पोर्ट 0 त्या पोर्ट पहिल्या पिन कडून P0.0 कडून केलं जातं. म्हणजे थोडक्यात P0.0 TXD कामासाठी कॉन्फिगर होते. जर तुम्ही इथं 10 टाकलं तर पल्स विड्थ मॉड्युलेटरचं आउटपुट म्हणून ते काम करतं, ती पिन. TXD म्हणजे काय? युआर्टला कोणत्या पिन्स असतात? TXD आणि RXD. ठीक आहे, परत एकदा सांगतो, ही जी डायग्राम दिसते सध्या, ही P0.0 पिन साठी तयार केलेली आहे. P0.0 4 प्रकारचे काम करू शकतं. ठीक आहे, त्या पिन कडून P0.0 कडून आपल्याला पहिलं काम, जी जनरल पर्पज इनपुट आउटपुट म्हणून करून घ्यायचं असेल, तर आपण काय करायचं? इथं 00 टाकायचं. ठीक आहे, कळतंय का? ओके. आणि हा, हे मक्स सारखं काम करतं, मल्टिप्लेक्सर सारखं. आणि त्या P0.0 कून युआर्टचं TXD म्हणून काम करून घ्यायचं असेल तर इथं 10 टाका, अदरवाईज 001 टाका, नंतर 10, नंतर 11. अशा पद्धतीने आपण पिन कनेक्ट ब्लॉकचा उपयोग करून एखादी पिन ठराविक कामासाठी कॉन्फिगर करू शकतो. आता ह्या पिन कनेक्ट ब्लॉकचे जे व्हॅल्यू ह्या 00, 01, 10, 11 हे टाकायच्या कुठं? तर त्यासाठी पिन सिलेक्ट रजिस्टर्स आपल्याकडे आहेत. पिन सिलेक्ट रजिस्टर्स ते कोणाचे रजिस्टर्स आहेत? तर ते पिन कनेक्ट ब्लॉकचे रजिस्टर्स आहेत. पिन सिलेक्ट रजिस्टर्स कोणाचे रजिस्टर्स आहेत? पिन कनेक्ट ब्लॉकचे रजिस्टर्स आहेत. आता किती रजिस्टर्स आहेत हे? तर आपल्याकडे पोर्ट्स किती आहे? GPIO पोर्ट्स 2 आहे, पोर्ट 0 आणि पोर्ट 1. ठीक आहे, त्या हिशोबाने आपल्याला 2 रजिस्टर्स कंपनीने दिलेले आहेत, पिन सिलेक्ट 0, पिन सिलेक्ट 1. पिन सिलेक्ट 0 रजिस्टर काय करतो? पिन सिलेक्ट 0 रजिस्टर काय करतो? पोर्ट 0च्या पिनचं कॉन्फिगरेशनचं काम बघतो. आणि पिन सिलेक्ट 1 रजिस्टर काय करतो? पोर्ट 1च्या पिनचं कॉन्फिगरेशनचं काम बघतो. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही एकदा, सपोज तुमचं, आता 1 मिनिट मला हे घेऊ द्या, मार्कर घेतो मी 1 मिनिट. हे बघा, आता तुमच्याकडे असं एक रजिस्टर आहे. ठीक आहे, आता पिन सिलेक्ट 0 आणि पिन सिलेक्ट 1 हे 32 बिटचे रजिस्टर्स आहेत. हे पहिलं बीट, हे दुसरं बीट, हे तिसरं बीट, ठीक आहे, आणि हे चौथं बीट समजा, आणि डॅश डॅश करतो मी, आणि हे शेवटचं बीट समजा. ठीक आहे, हे पहिलं बीट, 0th नंबरचं बीट, हे फर्स्ट, हे दुसरं, हे तिसरं म्हणजे चौथं बीट, बरोबर आहे ना, कारण 0 पासून सुरुवात केली, आणि हे 31. ठीक आहे, आता समजा हा पिन सिलेक्ट 0 रजिस्टर आहे, इथं मी 0 लिहितो.
पिन सिलेक्ट 0 रजिस्टर. ठीक आहे. पिन सिलेक्ट 0 रजिस्टर मी जर म्हटलो तर मला सांगा, आणि आपल्याकडे समजा ही P0.0 पिन आहे. P0.0 म्हणजे पोर्ट 0 ची पहिली पिन. ठीक आहे. मग मला सांगा आता ह्या रजिस्टर मध्ये काय व्हॅल्यू टाकावं लागेल. समजा मला आहे ना हे जीपीआयओ, ही पोर्ट 0 जीपीआयओ म्हणून काम करून घ्यायचंय तिला. तर काय टाकावं लागेल इथं? इथं 0 टाकावं लागेल ना. मग हे 0 टाकायचे कुठं? तर हा 0 इथे येईल आणि हा 0 इथे येईल. ठीक आहे. याने होणार काय का P0.0 काय म्हणून कॉन्फिगर होईल? जीपीआयओ म्हणून कॉन्फिगर होईल. जर समजा मला P0.0 PWM1 म्हणून कॉन्फिगर करायची असेल तर मी काय केलं पाहिजे? इथं काय टाकलं पाहिजे? 10 टाकलं पाहिजे. कळतंय का नाही? म्हणजे हा 1 कुठं जाईल? हा 1 इथं जाईल बरोबर, आणि हा 0 इथं राहील. कळतंय? अशा पद्धतीने त्या पिन सिलेक्ट रजिस्टर मध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकाव्या लागतात, आणि मग ही काहीतरी एक व्हॅल्यू हेक्साडेसिमल व्हॅल्यू तयार होऊन जाईल. ठीक आहे. अशा पद्धतीने. आता मला एक सांगा, कुणीतरी ऑडिओ चालू करा प्रदीप. इथं P0.0 साठी किती बिट्स आहेत? 32 पैकी किती बिट्स आहेत प्रदीप? सांगा ना. P0.0 साठी किती बिट्स आहेत? 2. हा 2 बिट. कोणते 2 बिट्स आहेत? 0 आणि 1 वाले. हा हे बघा, हे 2 जे बिट्स आहेत, हे 2 बिट्स आहेत ते कशासाठी आहे? एक मिनिट. P0.0 साठी. अरे एक मिनिट, आपल्याला जरा हे घ्यायचं होतं. हा हे बघा, हे पहिले 2 बिट कशासाठी आहे? हे पहिले 2 बिट P0.0 साठी आहेत. हा हे पुढचे 2 बिट्स कशासाठी आहे? हे पुढचे 2 बिट्स कोणासाठी आहे? कोणते? P0.1. P0.1 साठी हे 2 बिट्स त्यांनी कंपनीने आपल्याला सांगितलेले. ठीक आहे. P0.1 साठी. आता P0.1 ला सुद्धा असे 4 फंक्शन असतील कोणते तरी. पहिलं फंक्शन बाय डिफॉल्ट जीपीआयओ असतं, दुसरं फंक्शन मे बी एडीसीचं असेल, तिसरं फंक्शन मे बी डॅकचं असेल, चौथं फंक्शन मे बी टायमरचं असेल. समजा P0.1 चं सुद्धा आपल्याला पहिलं फंक्शन जीपीआयओ म्हणून कॉन्फिगर करायची आपल्याला P0.0. मग काय केलं पाहिजे आपण? या त्या बिट्स मध्ये, त्या 2 बिट्स मध्ये आपण 0 टाकलं पाहिजे. कळतंय? आता समजा P0.0 चं मला चौथं काम करून घ्यायचं, रिझर्व्ड करायची तिला समजा. तर मी काय करणार? मग इथं पहिल्या 2 बिट मध्ये पिन सिलेक्ट 0च्या 1 टाकून देणार. अशा पद्धतीने पिन सिलेक्ट रजिस्टर काम करतो. पिन सिलेक्ट रजिस्टर कोणाच्या अंडरचा रजिस्टर आहे? पिन कनेक्ट ब्लॉकच्या अंडरचा. पिन कनेक्ट ब्लॉक ऍक्ट्स ऍज अ मल्टिप्लेक्सर. ठीक आहे. बघा हे दिलंय मल्टिप्लेक्सर म्हणून तो काम करतो. त्याचं काम काय आहे? का 4 पैकी एक फंक्शन आउटपुटला पाठवायचं, म्हणजे ती पिन त्या कामासाठी फंक्शनसाठी कॉन्फिगर होते. ओके, विथ द हेल्प ऑफ पिन सिलेक्ट रजिस्टर. आता पुढे जाऊया आपण. हा आता पुढे जाऊ बघा. इथे एक तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दिलंय बघा. याच्यामध्ये दिलंय, तुम्हाला सांगितलंय हा बघा, पिन सिलेक्ट 0 रजिस्टर कंट्रोल्स पोर्ट P0.0 to P0.15. पिन सिलेक्ट 1 रजिस्टर कंट्रोल P0.16 to P0.31 पिन्स. आता ह्या कोणाच्या पिन्स रे? या 0.0 to 0.15, 0.16 ते 0.31 ह्या कोणाच्या पिन्स आहेत? पोर्ट 0. पोर्ट 0च्या पिन्स. आणि ह्या पिन्स कोणत्या आहे? 1.16 ते 1.31 ह्या पोर्ट 1च्या पिन्स आहेत. टोटल LPC 2148 ला किती पोर्ट्स आहेत जीपीआयओ? 2 पोर्ट. ठीक आहे. पोर्ट 0 आणि पोर्ट 1. कळतंय का? हा तर मग पोर्ट 0च्या 16 पिन साठी
पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिन साठी कोणता रजिस्टर आहे? पिन सिलेक्ट 0. पोर्ट 0च्या नेक्स्ट 16 पिन साठी कोणता रजिस्टर आहे? पिन सिलेक्ट 1. आणि पोर्ट 1च्या 16 पिन साठी कोणता आहे? आवाज येतोय का? हे बघा, पोर्ट 0ला किती पिन्स आहेत? या पोर्ट 0ला टोटल 32 पिन्स आहेत. ठीक आहे, सॉरी, हा 32. आणि पोर्ट 1ला टोटल पिन्स किती आहे? 32. आता या 32च्या 32 प्लस 32 किती? 32 प्लस 32 64 पिन्स. या 64 पिन्स LPC 2148 ला आहे. टोटल LPC 2148 चा पिन काउंट किती? 64. ठीक आहे, तर पोर्ट 0च्या टोटल 32 पिन्स काम आपल्याला उपयोगात येत नाही, म्हणजे काही रिझर्व्ड आहेत. ठीक आहे, आणि पोर्ट 1च्या पहिल्या 16 पिन्स रिझर्व्ड आहेत आणि उरलेल्या ह्या पिन्स आहेत 1.16 ते 1.31, त्याच फक्त आपण वापरू शकतो. बाकीच्या रिझर्व्ड आहेत पहिल्या 16 पिन्स. ठीक आहे, आणि तुम्हाला मगाशी सांगितलं मी, हा आपला रजिस्टर जो आहे पिन सिलेक्ट 0, तो किती बिटचा आहे? किती बिटचा आहे? 32 बिटचा आहे. ठीक आहे, अशा 32 बिटचा रजिस्टर आहे. मध्ये डॅश डॅश करतो मी. ठीक आहे, हा, मग पहिले दोन बिट्स कोणासाठी आहे? P0.0. दुसरे दोन बिट्स कोणासाठी? P0.1. ठीक आहे, पुढचे दोन बिट P0.3, P0.4 डॅश 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 P0.15. ठीक आहे, म्हणजे पहिल्या 16 पिन साठी 32 बिट दिलेले आहेत. म्हणजे एका पिनला किती बिट आहे? एका पिनला 2 बिट देतात, 2 बिट लागतात. ठीक आहे, म्हणून मग पोर्ट 0च्या उरलेल्या 16 पिन साठी पिन सिलेक्ट 1 रजिस्टर आहे, कारण एका पिनला 2 बिट लागतात. कारण एका पिनला आपल्याला कॉन्फिगर करायचं तर एक तर 00 टाकावं लागतं, किंवा 01 किंवा 10 किंवा 11. त्या हिशोबाने 2 रजिस्टर पोर्ट 0चं काम बघतात आणि पिन सिलेक्ट 2 रजिस्टर पोर्ट 1चं काम बघतात. का बरं एकच रजिस्टर आहे पोर्ट 1ला? कारण पोर्ट 1च्या पहिल्या 15 पिन्स या रिझर्व्ड आहेत. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल P0.0 पिन आहे. आता हे डेटा शीट मधलं आहे बरं का सगळं. डेटा शीट नुसार आपल्याला काय कळतं का P0.0 ही जी काय पिन आहे, ही हिला जर हिच्या पहिल्या 2 बिट्स मध्ये समजा पिन सिलेक्ट 0च्या पहिल्या 2 बिट मध्ये जर 00 टाकलं तर P0.0 विल बी कॉन्फिगर्ड ॲज GPIO पिन. इफ यू पुट 01 हिअर, देन इट विल बी कॉन्फिगर्ड ॲज transmit pin of UART0. If you put 10 here, then it will get configured as PWM1 output. ठीक आहे, आणि 11 टाकलं तर रिझर्व्ड. नेक्स्ट फॉर एक्झाम्पल P0.1. आता P0.1 म्हणजे कुठली पिन आहे? पोर्ट 0ची दुसरी पिन. म्हणजे तिच्यासाठी कोणता रजिस्टर वापरावा लागेल? पिन सिलेक्ट 0 वापरायचा का पिन सिलेक्ट 1 वापरायचा का पिन सिलेक्ट 2 वापरायचा? तर ऑब्विसली इथे बघा, पिन सिलेक्ट 0 लुक आफ्टर दिस पिन्स P0.0 to 0.15. म्हणजे ह्या पिनला जर कॉन्फिगर करायचं असेल एखाद्या कामासाठी, एखाद्या फंक्शनसाठी, तर आपल्याला पिन सिलेक्ट 0 रजिस्टर मध्ये डेटा टाकावा लागेल, व्हॅल्यू टाकावं लागेल. तसं सेम 00 टाकलं कुठल्या पिनला? ह्या बिटला बरं का, या 2 बिटला 00 टाकलं तर ती P0.1 GPIO म्हणून काम करेल. 01 टाकलं तर RxD म्हणून काम करेल. 10 टाकलं तर PWM चा तिसरा आउटपुट म्हणून काम करेल. आणि 11 टाकलं तर एक्सटर्नल इंटरप्ट 0 म्हणून काम करेल. अशा पद्धतीने पिन सिलेक्ट रजिस्टर्स काम करतात. समजलं? हा, आता पिन सिलेक्ट रजिस्टर मध्ये व्हॅल्यू टाकायची कशी हे प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण डिटेलमध्ये बघू. आता फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी काय टाकलं बघा, पिन सिलेक्ट 0 रजिस्टर इज इक्वल टू असं टाकलंय बघा 01. 01 म्हणजे काय रे? 01 म्हणजे फक्त इथं 01 आलाय आणि बाकीचे बिट्स काय काहीच नाही भरले, मग ते बाय डिफॉल्ट 0 राहून जातात. हे बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं टास्क आहे. तुम्हाला मी 1 मिनिट तुम्हाला हे इरेज करून दाखवतो. हा, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असं टास्क आहे.
हा आपल्याकडे असं टास्क आहे, इफ यू नीड टू यूज P0.0. हा आता ते माझं म्यूट राहिलं वाटतं लेक्चर आता जस्ट म्यूट राहिलं होतं. तर तुमच्या लक्षात आलंय की हे P0.0 जर आपल्याला हे करायचे असेल, कॉन्फिगर करायचे TXD साठी, तर काही नाही, आपण पिन सिलेक्ट 0 रजिस्टर 32 बिटचा असा ड्रॉ करायचा आणि त्याच्यामध्ये शेवटचे 2 बीट जे P0.0 साठी आहे तिथे एक तर ह्यापैकी एक व्हॅल्यू टाकून द्यायची. जे फंक्शन पाहिजे त्यानुसारची व्हॅल्यू इथं 2 बिटला टाकायची. पोर्ट 0 ची पहिली पिन म्हणजे 0.1 कॉन्फिगर करायची असेल तर पुढच्या 2 बिट्स मध्ये या 4 पैकी एक व्हॅल्यू टाकायची जे फंक्शन हवं असेल त्यानुसार. ठीक आहे, अशा पद्धतीने पिन सिलेक्ट रजिस्टर्स काम बघतात. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, पिन सिलेक्ट 0 रजिस्टर पोर्ट 0च्या पहिल्या 16 पिनचं काम बघतो. का बरं पहिल्या 16 पिनचं? कारण एक पिनला 2 बीट आहेत, मग 16 पिनला 32 बीट, 32 बीटचा रजिस्टर आहे हा. नंतर पोर्ट 0च्या उरलेल्या पुढच्या 16 पिन साठी पिन सिलेक्ट 1 रजिस्टर काम करतो. पिन सिलेक्ट 2 रजिस्टर पोर्ट 1च्या
शेवटच्या 16 बीटसाठी. का बरं शेवटच्या 16 बीट? कारण सुरुवातीचे 16 बीट रिझर्वड आहेत. ठीक आहे. आता जस्ट माझा लेक्चरचा टायमिंग संपतोय. परत एकदा ह्याच लिंकवर तुम्ही जॉईन व्हा. मी आता जस्ट बंद करतो.